ओके मित्रांनो, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये, या सेशनमध्ये आपण संपूर्ण बघणार आहोत की आपण जे काही शिकलेलो आहे गेल्या काही दिवसांमध्ये क्रिप्टो ऑप्शन सेलिंग बद्दल. सो त्यामध्ये आपण आपल्या स्ट्रॅडल्स किंवा स्ट्रँगल्स मधनं कधी बाहेर पडू शकतो लिक्विडेट होण्याच्या आधी. ठीक आहे. आता तुम्ही जर गेल्या काही दिवसांपासून पाहिलेलं असेल, स्पेसिफिकली गेल्या एक 15 ते 20 दिवसांपासून ना, तर मी जर डेली टाइम फ्रेम केली तर बिटकॉइन मध्ये खूप जास्त व्हॉलेटिलिटी आलेली आहे. ठीक आहे. ह्याच्या आधी अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला गेल्या बऱ्याच महिन्यात नव्हती पाहायला भेटली. लाईक तुम्हाला अशा प्रकारचं मार्केट भेटायचं किंवा इव्हन असं मार्केट भेटायचं. पण गेल्या एक 20 दिवसामध्ये काय झालेलं आहे की तुम्हाला इथून पहिले म्हणजे ह्या लेवल पासून मार्केट जवळपास एक 15-20 हजार पॉईंट्स वर जाताना दिसलं. सेम लेवल पासून परत मार्केट तिथपर्यंत येताना दिसलं. सो ह्यामुळे काय झालं, जेवढ्या पण लोकांनी आपण स्ट्रॅडल्स केले असतील, स्ट्रँगल्स तर ठीक आहे, स्ट्रँगल्स मध्ये अल्टिमेटली ते थोडेसे प्रॉफिटमध्ये आले, बट स्ट्रॅडल्स ज्यांनी केले असतील त्यांना लॉस भोगावा लागला असेल. क्लिअर आहे. ज्या लोकांनी आता इथे बघा, ही जी मुवमेंट आलेली होती, मी 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती घेतो आणि ही जी मुवमेंट आलेली होती, तर ही मुवमेंट कधी आलेली आहे, आपण जर तारीख बघितली, सो इथे बघा, 11 ऑक्टोबरला ही रात्रीची मुवमेंट आहे. ठीक आहे. रात्री 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता, म्हणजे जेव्हा भारतामध्ये लोक झोपलेली असतात, इंडियामध्ये लोक, आपण लोक जेव्हा झोपलेली असतो, तेव्हा ही मोस्ट ऑफ द मुवमेंट आलेली होती 7 ते 8 हजार पॉईंटची. सो ऑब्विसली त्याच्या बऱ्याचशा लोकांचे अकाउंट जे आहेत, ज्यांनी स्ट्रॅडल्स मारलेले होते, त्यांचे अकाउंट आहेत ते लिक्विडेट झालेले असतील. आता ह्याच्यासाठी करायचं काय, किंवा अशा प्रकारच्या मुवमेंट जर क्रिप्टो मार्केटमध्ये येत असतील, तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी आपण तरीही स्ट्रॅडल्स करू शकतो का, किंवा तरीही स्ट्रँगल्स करू शकतो का, हे आता आपण बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण रिस्क मॅनेजमेंट काय ठेवली पाहिजे, म्हणजे आपण जर रात्री झोपलेलो आहोत तरी आपलं अकाउंट लिक्विडेट होणार नाही यासाठी. पहिले लक्षात ठेवा. पहिले जर सांगतो मी याबद्दल तुम्हाला, इथे हेजेस बद्दल नाही सांगणार आहे की हेजेस बाय करा. हेजेस तर तुम्ही बाय करू शकताच, बट त्याच्यासोबतच तुम्ही अजून काय करू शकता तेही तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सर, इथे मी तुम्हाला नेतो आपल्या डेल्टाच्या अकाउंट वरती. आता हे मी इथे नवीन अकाउंट मध्ये तुम्हाला घेऊन आलेलं आहे. सो ऑप्शन्स वरती जातो आणि इथे स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन करतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण एखादा स्ट्रॅडल बघू. समजा 31 ऑक्टोबरची एक्सपायरी आहे आणि 1,14,000चा आपण स्ट्रॅडल सेल करूया. ठीक आहे. 1,14,000 स्ट्रॅडल सेल करूया आणि अनालिस्ट पे ऑफ ग्राफ वरती जाऊया. आपल्याला रोजच्या प्रमाणे हा पे ऑफ ग्राफ इथे दिसणार, जो काय मॅक्झिमम प्रॉफिट मॅक्झिमम लॉस होणार आहे तो दिसणार. आता ह्याच्यामध्ये करायचं काय लक्षात घ्या. मी असं इमॅजिन करतो की समजा तुम्ही हा स्ट्रॅटल टाकलात, किंवा तुमची अजून कोणती तरी स्ट्रॅटेजी ऑलरेडी चालू असेल, तर त्याच्यासाठी काय करायचं. इथे बघा, समजा तुम्ही 1,14,000चा स्ट्रॅडल मारताय, तर या ठिकाणी ना तुम्हाला साधारणतः इथे तुम्हाला जी प्राइस दिसते, बीड प्राइस, आस्क प्राइस, याच्या ऑब्विसली तुम्हाला मच्छीच प्राइस भेटते, म्हणजे मधली प्राइस भेटते. थोडासा आपल्याला इनिशियली लॉस होतो, हे सगळं आपण बघितलंय. पण ही एक समजा प्राइस आहे. पुटची प्राइस आहे $3,770 आणि कॉलची प्राइस आहे किती, 4,340 डॉलर्स. $4,340. आता हे इथे सोडून द्या, मी इथे जे लिहिले आहे ते बघा. आता मला सांगा, आपण हा स्ट्रॅडल सेल करून किती प्रीमियम कलेक्ट केला. ओके. स्ट्रॅडल सेल करून जे आहे ते किती प्रीमियम आपण कलेक्ट केला. सो किती प्रीमियम कलेक्ट केला, कसं करायचं ह्याची टोटल करून. तर फॉर एक्झाम्पल मी समजतो की 3,700 आणि 4,300, आपण एक ₹8,000 प्रीमियम कलेक्ट केला. ठीक आहे. आपण एक ₹8,000चा प्रीमियम जो आहे तो कलेक्ट केला. म्हणजे काय की या लेवल पासून 8,000 पॉईंट्स वर आणि 8,000 पॉईंट्स खाली आपली साधारणतः रेंज होणार. तुम्ही जर बघाल ना, तर मी परत एकदा तुम्हाला ग्राफ वरती घेऊन जातो. सो 1,14,000च्या स्ट्रॅडल मध्ये इथे बघा, 8,000 पॉईंट्स वरती आणि 8,000 पॉईंट्स खाली आपली एक रेंज झाली. क्लिअर. ह्या रेंजच्या बाहेर गेलो की आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो, बट आपल्याला तेवढ्यापर्यंत पण थांबायचं नाहीये, रेंजच्या बाहेर जाईपर्यंत पण. मी तुम्हाला काय म्हटलं की रात्री झोपलेलं असताना सुद्धा आपले अकाउंट इथे लिक्विडेट नाही झालं पाहिजे. सो त्यासाठी काय करायचं. सो त्यासाठी आता समजा मी हा पुट जो आहे, हा पुट सेल केलेला आहे $3,770 आणि हा कॉल सेल केलेला आहे $4,340. तर जेव्हा हे लेग माझ्याकडे सेल होतील, तेव्हा मी सिंपल ह्याचा टोटल प्रीमियम कॅल्क्युलेट करणार, जो की येतो आहे 8,000, आणि ह्या दोघांनाही स्टॉप लॉस लावणार 8,000चा. ठीक आहे. ह्या दोघांनाही मी स्टॉप लॉस लावणार 8,000. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा ऑर्डर्स घेता तर तुम्हाला तिथे स्टॉप लॉस लावायचा ऑप्शन येतो. येतो की नाही, पोझिशनला क्लिक केल्यानंतर स्टॉप लॉस लावायचा ऑप्शन येतो.
त्यावरती क्लिक करायचं आणि तो आपण स्टॉप लॉस लावायचा इथे 8,000चा. सो ह्यामुळे काय होणार, आता समजा इथे तुम्ही 3,700चा पुट केलाय आणि इथे तुम्ही 4,300चा कॉल केलाय. जर समजा मार्केट कोणत्याही एका बाजूला ड्रॅस्टिकली गेलं, समजा जर मार्केट वरच्या साईडला मोठ्याने गेलं, तुम्ही पुटमध्ये प्रॉफिटेबल राहाल सेल केलाय तर, मग कॉल सेलमध्ये तुम्हाला मोठा लॉस होत जाणार. सो जेव्हा हा तुमचा लेग 8,000ला टच करेल, तेव्हा तुमची ही पोझिशन ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. तेव्हा तुमची ही पोझिशन ऑटोमॅटिकली एक्झिट होणार. म्हणजे भलेही तुम्ही रात्री झोपताना झालं तरी किंवा सकाळी जागे असताना झालं तरी. आणि ह्या केसमध्ये तुम्ही हा 3,700चा जो प्राइस आहे ती कमी झालेली असणार, $2,000-3,000 ती कमी झालेली असणार. नो डाऊट तुम्हाला ओव्हरऑल लॉसच होईल, पण हा लॉस इतकाही मोठा नसणार की तुमचं अकाउंट लिक्विडेट होईल. कारण की आपण एक लेग जर वाढतोय याचा अर्थ एक लेग पडणार आहे, सो तो आपल्याला थोडासा प्रॉफिटही देणार आहे. ठीक आहे. सो दोघांनी तुम्ही 8,000चा स्टॉप लॉस लावला, एक लेग तुमचा एक्झिट झाला, सेकंड लेग तुम्ही त्यावेळेला एक्झिट करू शकता किंवा थोड्या वेळाने करू शकता, कारण की तो आउट ऑफ द मनी झालेला असणार. ठीक आहे. मार्केट जर 1.22 गेलं तर 1.14 वाला पुट फार जास्त आउट ऑफ द मनी झालेला असणार, जसं म्हणजे तुम्हाला थिटा डिके देणारच आहे. ठीक आहे. सो सुद्धा तुम्ही समोरचा एक्झिट झाल्यानंतर एक्झिट करू शकता. सेम कॉलसाठी पण सेम रूल आहे. समजा मार्केट वेगाने खाली पडलं, कॉल प्रॉफिटमध्ये येईल, पुट लॉसमध्ये जाईल, पण पुटला स्टॉप लॉस लावलाय, सो तो जेव्हा एक्झिट होईल ओव्हरऑल ट्रेड तुम्ही एक्झिट करू शकता. ओके. आता हे कधी करायचं, ट्रेड घेतल्यावर. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. समजा तुम्हाला तुमची रिस्क लो करायची आहे. किती लोक असे आहेत की ज्यांना एवढं ओव्हरऑल पॉईंटची रिस्क नाही घ्यायचे, ते असं म्हणतात की मला माझी रिस्क अजून लो करायची. मला कमेंटमध्ये सांगा एकदा. तर तुम्ही अजून एक काम करू शकता की आता फॉर एक्झाम्पल ओव्हरऑल आपण रेंज काढली 8,000 पॉईंट्स. मग मी तुम्हाला म्हटलं की 8,000चा स्टॉप लॉस दोन्हीकडे लावा. तुम्ही म्हणताय नाही आम्हाला एवढे रिस्क नाही घ्यायचे, तर तुम्ही काय करू शकता, ह्याची 90 पॉईंट प्रीमियमची, म्हणजे ह्याच्या ओव्हरऑल 90 पॉईंट प्रीमियम, 90% प्रीमियमचा स्टॉप लॉस था. म्हणजे समजा 8,000चे 90% किती झाले, 7,200. बरोबर, 8,000चे 90% झाले 7,200, किंवा 80%चा लावा. चला एकदमच तुम्ही सेफ आहात, 80%चा लावा. सो 8,000चे 80% किती झाले, 6,400. बरोबर, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता हे कॅल्क्युलेटरवर. ओके, 6,400. सो तुम्ही काय करायचं, ह्या दोन्ही लेगला, ह्याची किंमत आहे 3,700, ह्याची किंमत आहे 4,300, ह्या दोन्ही लेगला तुम्ही येऊन 6,400चा एसएल लावा. आणि तो जेव्हा हिट होईल कोणा एका, तर ते ओव्हरऑल ट्रेड एक्झिट करा. म्हणजे काय की तुमचा ओव्हरऑल प्रीमियमचा एसएल लावण्यापेक्षाही हा लॉस थोडा कमी होईल. त्याच्यात तुम्हाला एकदम सेफ जायचं आहे किंवा इव्हन पेपर ट्रेड करायचा आहे, पेपर ट्रेडचाही ऑप्शन असतो डेल्टामध्ये, तुम्हाला माहिती आहे. तिकडे सुद्धा तुम्ही हे करून ट्राय करू शकता, बघू शकता की ओव्हरऑल प्रीमियमचा स्टॉप लॉस किंवा मी सिंपल ओव्हरऑल प्रीमियम कॅल्क्युलेट करून तिथे 80%चा मी स्टॉप लॉस लावेल. ठीक आहे. आता ही जी स्ट्रॅटेजी मी सांगितली, ह्यात कोणतीही ऍडजस्टमेंट सांगितली नाहीये किंवा कोणती फायर फायटिंग सांगितली नाही. सिंपल स्ट्रॅटेजी विथ द हेल्प ऑफ स्टॉप लॉस तुम्ही स्ट्रॅडल कसा ठेवायचा तो. कारण की तुम्हाला माहिती आहे इथे बिटकॉइन मध्ये आपल्याला इंट्राडे वगैरे सारखा काही प्रकार नसतो, त्यामुळे इथे तुम्ही कधीचाही स्टॉप लॉस लावू शकता. शेअर मार्केट सारखं नाहीये की तुम्ही इंट्राडेला स्टॉप लॉस लावला, दिवस संपल्यानंतर तो निघून गेला, मग दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप होणार, मग तुमचा स्टॉप लॉस त्यात बसत नसेल वगैरे. अशा गोष्टी इथे नाहीयेत. हे मार्केट 24 तास ओपन आहे. सो जेव्हा पण ती प्राइस कोणाची ही एवढी होईल 6,400, तुम्ही एक्झिट व्हाल. मग त्यात तुम्हाला छोटासा लॉस असेल, कारण की ह्या मोठ्या लॉसवाला ट्रेडच्या समोरचा तुम्हाला प्रॉफिट पण देणार आहे. आणि जर नाहीच एक्झिट झाले, तर ऑब्व्हियसली तुमचा दोन्हीकडचा प्रीमियम कमी होत आहे. बरोबर, नाहीच जर एक्झिट झाले, मार्केट साईडवेज राहिलं, तर थिटा डिके आहे ना तुमच्यासाठी, दोन्हीकडून कमी होणार. मग तसं तुम्ही तुमचा स्टॉप लॉस पण कमी करा. समजा एखाद्या वेळेस हा तुम्ही 3,000 कितीला घेतलाय, 700ला घेतलाय, हा 4,300ला घेतलाय. एखाद्या आठवड्यानंतर तुम्ही बघाल किंवा 2 आठवड्यानंतर बघाल, ह्यातला 500-500 रुपये प्रीमियम कमी झाला. समजा ह्याचा झालाय 3,200 आणि ह्याचा झालाय 3,800, 500-500 रुपये प्रीमियम तुम्हाला प्रॉफिट झाला. सो तुम्ही काय कराल, जो तुमचा स्टॉप लॉस आहे 6,400चा, तो सुद्धा अजून 500 पॉईंट खाली आणा किंवा 600 पॉईंट खाली आणा, जे काय असेल ते, आणि तो स्टॉप लॉस इथे तुम्ही एडिट करा. म्हणजे तुम्ही असा स्टॉप लॉस ट्रेल करत जाऊ शकता ऑप्शन सेलिंग मध्ये सुद्धा. आणि त्यानंतर ऑब्व्हियसली मॅक्झिमम प्रॉफिट तर आपल्याला इथे नाही घ्यायचं स्ट्रॅडल मध्ये, बट एक बऱ्यापैकी प्रॉफिट मध्ये तुम्ही एक्झिट मारू शकता. तुम्ही बघितलं असेल गेल्या महिन्याचा आपल्या पीएनएल रिपोर्टचा व्हिडिओ. ओके, गेल्या महिन्यामध्ये पीएनएल रिपोर्टचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. सो त्यामध्ये तुम्हाला समजेल की बाबा क्रिप्टोमध्ये खरंच प्रॉफिट होतो. असं नाहीये की त्याच्यामध्ये प्रॉफिट होत नाही, प्रत्येक वेळेला तुमची पोझिशन लिक्विडेटच होणार आहे. बट येस, हा महिना असा होता की ह्याच्यामध्ये
वेड्यासारखी मुवमेंट आली, वेडी वगैरे मुवमेंट आली. बरं, ही मुवमेंट सिंगल साईड पण नाही आली. एकदा वरती गेलं तेवढंच पॉईंट, तेवढंच खाली आलं. आता ह्याच्यामध्ये जे स्विंग ट्रेडर होते, स्विंग करणारे होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट्स मिळवले. तुम्हाला जर मी टेलिग्राम चॅनल दाखवू, ते तुम्ही बघाल. तर या ठिकाणी मी तुमच्यासमोर डिस्कस केलेला आहे एक ट्रेड इथेरियमचा. त्यात जवळपास 60,000 रुपये माझा प्रॉफिट चालू होता का. आता ऑब्विसली मी बुक केला तो काल, कारण की मी स्टॉपला ट्रेल करत होतो. इव्हन तुम्ही आज पण मी टाकलेलं बघितलं, 10,000 रुपये बिटकॉइन मध्ये प्रॉफिट चालू होता. सो अशा प्रकारे जेव्हा मार्केट मोठ्या प्रमाणात खाली पडतं, तेव्हा तुमची ऑप्शनची पोझिशन लिक्विडेट होईल. बट लक्षात ठेवायचं, हीच एक अपॉर्च्युनिटी असते तुम्हाला स्विंगच्या पोझिशन बिल्ड करण्यासाठी. ओके, ज्या आपण निफ्टीमध्ये करतो किंवा बँक निफ्टीमध्ये ज्या गोष्टी आपण करतो ना, इंडियन मार्केटमध्ये करतो की मार्केट पडत असताना घेतो, त्या गोष्टी अजूनही आपण बिटकॉइन मध्ये करत नाही आहोत. ओके, म्हणजे मी करतोय, बट अजूनही मोस्ट ऑफ द लोक करत नाहीत, कारण ऍक्च्युली हा थोडासा वोलॅटाईल ऍसेट आहे, रिस्की ऍसेट आहे म्हणून. बट तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन पडत्या मार्केटमध्ये जर ट्रेडिंग केली, तर मार्केट जेव्हा वाढेल तेव्हा तुम्हाला मोठे प्रॉफिट झालेले दिसतात. कारण इथे जर तुम्ही मगाचचा माझा ट्रेड पाहिला, तर ह्याला कॅपिटल जे लागलेलं होतं ना, ते हार्डली कॅपिटल होतं माझं 2 लाख रुपये. 2 लाख रुपये हार्डली कॅपिटल होतं. 30%चा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एक दिवसात. आदल्या दिवशी हा ट्रेड घेतला, नेक्स्ट डे एक्झिट केला. एका दिवसात स्विंग मध्ये 30%. इंडियन मार्केट देऊ शकत नाही किंवा कोणतेही शेअर मार्केट देऊ शकत नाही स्विंग मध्ये. ऑप्शन्स वगैरे ठीक आहे, स्विंग मध्ये नाही देऊ शकत. पण ते तुम्हाला क्रिप्टो मार्केट देऊ शकतं, जर योग्य फॉलवरती, योग्य लेवलवरती बाईंग केली तर. ओके, लवकरच सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहेतच. सो ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्ही ही एक गोष्ट करू शकता. तुमच्या स्ट्रँगलला पण तुम्ही अशाच प्रकारे एसएल लावू शकताय. मी हे फक्त स्ट्रॅडल सांगितलं, सो तसं नका समजू. तुमच्या स्ट्रँगलला सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे स्टॉप लॉसेस लावू शकताय. ठीक आहे. हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडलेला असेल, माहितीपूर्वक वाटलेला जर असेल, तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. युट्यूबमध्ये कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि आपल्या चॅनलला सुद्धा जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.